वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदिक मॅजिक. आयुर्वेदिक मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या BAMS मधील सेकंड इयर या वर्गातील द्रव्यगुण या विषयातील एक द्रव्य पाहणार आहोत. त्या द्रव्याचं नाव आहे मंडूकपर्णी. आपण यामध्ये मंडूकपर्णी हे ट्रिकने आणि टेक्निकने कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं, त्याच पद्धतीने त्यांचं रसपंचक, दोषकर्म, गुणकर्म कशा पद्धतीने लक्ष ठेवायचे हे पाहणार आहोत. सुरुवात करूया मंडूकपर्णी. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत मंडूकपर्णीचे पर्याय नाव. पर्याय नाव ऑफ मंडूकपर्णी. पहिलं पर्याय नाव आहे मंडूकपर्णी. तर सुरुवातीला मंडूकपर्णीला मंडूकपर्णीच का म्हणतात, तर मंडूकपर्णी हे दोन घटकांपासून बनलेलं आहे. एक आहे मंडूक आणि दुसरं आहे पर्णी. पर्णी मीन्स पान. पर्णी म्हणजे काय, पान. आणि मंडूक म्हणजे फ्रॉग किंवा मराठीमध्ये म्हणायचं झालं तर बेंडकुळी. मंडूकपर्णी याचा शब्दशः अर्थ लावला तर ज्या वनस्पतीचे पाने ही मंडूकप्रमाणे दिसतात म्हणजेच फ्रॉगप्रमाणे दिसतात त्याला काय म्हणतात, मंडूकपर्णी. या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता हे काय आहेत, मंडूकपर्णीचे पान आहे, लिप्स आहेत. लिप किंवा लिव्स किंवा पान हे आहेत मंडूकपर्णीची पाने. ही कशा पद्धतीने दिसतात तर फ्रॉगसारखी दिसतात. हा काय आहे, फ्रॉग. फ्रॉग यासारखी याची काय आहेत, पाने आहेत. म्हणून याला नाव काय दिलेले या द्रव्याला, मंडूकपर्णी. मंडूकप्रमाणेच म्हणजेच फ्रॉगप्रमाणे याची पाने आहेत म्हणून याला काय म्हणतात, मंडूकपर्णी. चला तर मग अशा या मंडूकपर्णीची पर्यायी नावे पाहूया. पहिलं पर्याय नाव आहे दिव्या. याला काय म्हणतात, दिव्या. दिव्या का म्हणतात, कारण ही एक दिव्य वनस्पती आहे. कशी वनस्पती आहे, दिव्य वनस्पती आहे म्हणून हिचं पर्याय नाव काय आहे, दिव्या. सेकंड, दुसरं पर्याय नाव महाऔषधी. महाऔषधी. औषधामध्ये काय आहे, महान आहे. औषधात कशी आहे तर महान आहे. मंडूकपर्णी ही औषधात महान आहे म्हणून तिचं दुसरं नाव काय, महाऔषधी. त्याच्यानंतर मंडूकपर्णी तर पाहिलं. मंडूकपर्णी का म्हणतात, कारण की याची पाने कशी आहेत तर मंडूकप्रमाणे याची पाने आहेत म्हणून याला काय म्हणतात, मंडूकपर्णी. चला तर मग आपण आपला पुढचा पॉईंट पाहूया, रसपंचक. पुढचा कोणता पॉईंट आहे, रसपंचक. रसपंचक लक्षात कसं ठेवायचं ते पण आपण यामध्ये पाहणार आहोत. ट्रिक्स आणि टेक्निक्सने आपण हे लक्षात ठेवणार आहोत. रसपंचक. रसपंचकमध्ये काय येतं, सुरुवातीला येतात रस. काय येतात, रस. तर मंडूकपर्णीचं रसपंचक आहे, रस काय आहे, तिक्त प्लस कषाय प्लस मधुर. तिक्त, कषाय, मधुर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तिक्त, कषाय, मधुर. आपल्या एक्झाममध्ये काय होतं, खूप सारं कन्फ्युजन होतं. आपल्याला माहिती आहे मंडूकपर्णी म्हणजेच काय, फ्रॉग. फ्रॉगसारखी याची पाने आहेत म्हणून याला काय म्हणतात, मंडूकपर्णी. तर ज्यावेळेस मंडूकपर्णी येईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एक मंडूक आला पाहिजे म्हणजेच काय, फ्रॉग आला पाहिजे. आणि यावरूनच आपण याचं रसपंचक लक्षात ठेवणार आहोत. हा काय आहे, फ्रॉग. फ्रॉग आहे म्हणजेच काय, मंडूक आहे. याच्यावरून आपण रसपंचक लक्षात ठेवणार आहोत. तर लक्षात कसं ठेवायचं, हा जो काय आपला मंडूक आहे तो काय आहे, काय आहे, कामात बिझी आहे. काय आहे, त्याच्या कामामध्ये बिझी आहे. तो काय करतो, इकडून तिकडे उड्या मारतो, इकडून तिकडे जातो म्हणजेच काय आहे, तो त्याच्या कामात बिझी आहे. आपला हा जो मंडूक आहे तो कसा आहे, कामात बिझी आहे. कामात बिझी. कामात बिझी. या क वरून काय लक्षात ठेवायचं, कषाय प्लस मधुरून मधुर आणि त वरून तिक्त. रसपंच कसं लक्ष ठेवायचं, आपला हा जो काही मंडूक आहे किंवा फ्रॉग आहे तो काय आहे, कामात बिझी आहे. कामात बिझी आहे. कामातल्या क वरून कषाय, म वरून मधुर आणि त वरून तिक्त. कामात बिझी आहे. यावरून आपण काय लक्षात ठेवलं, याचं रसपंचक लक्षात ठेव. कसं आहे आपला, कामात बिझी आहे. क वरून कषाय, म वरून मधुर, त वरून तिक्त. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, याचा गुण लघु आणि सर.
गुणमध्ये काय आहे, लघु गुणात्मक प्लस सरगुणात्मक, सरगुणात्मक. हे कसं लक्षात ठेवायचं, आपलं ही जी काही फ्रॉग आहे तो कसा आहे, एकदम छोटा आहे. कसा आहे, छोटा आहे, म्हणजेच काय आहे, लघु आहे. कसा आहे आपला फ्रॉग, एकदम छोटा छोटा बारीक आहे, म्हणून कसा आहे, लघु आहे. त्याच पद्धतीनं तो काय करतो, फास्ट चालतो. काय करतो, फास्ट उड्या मारतो, म्हणजेच काय, सरासर चालतो किंवा उड्या मारतो, म्हणून लघु आणि सर काय आहे त्याचे गुण आहेत. त्यानंतर विपाक. विपाक कसा आहे, मधुर आहे. विपाक कसा आहे, मधुर आहे. वीर्य कसं आहे याचं, शीत आहे. वीर्य शीत आहे. आणि प्रभाव कसा आहे याचा, मेध्य प्रभाव आहे. मेध्य. लक्षात कसं ठेवायचं, वीर्य याचं मधुर वीर्य याचं शीत आहे, विपाक याचा मधुर आहे आणि प्रभाव हा मेध्य आहे. प्रभाव लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या ड्रगचं नाव काय आहे, मंडूकपर्णी. काय नाव आहे, मंडूकपर्णी. बरोबर आहे, मंडूकपर्णी. विपाक, मधुर विपाक, या ठिकाणी म कॉमन, मेध्य म कॉमन. विपाकचं म मंडूकपर्णी, मेध्यचं म मंडूकपर्णी. म्हणजेच काय, याचा विपाक आणि प्रभाव कशा लक्ष ठेवायचं, मंडूकपर्णीचं म, मधुरचं म, मेध्यचं म आणि आपल्या मंडूकपर्णीचं म. या दोन्ही ठिकाणी म काय आहे, कॉमन. म कॉमन आहे, म्हणून याचं विपाक मधुर, वीर्य शीत आणि प्रभाव काय आहे, मेध्य प्रभाव आहे. तर दोषग्नता लक्षात कसं ठेवायचं, दोषकर्म त्रिदोषग्न. त्याच पद्धतीनं रसायन, मेध्य आणि सारक. तर आपल्याला माहीत आहे फ्रॉग कोण खातात जास्त, चायनीज लोक. चीनमधले लोक काय खातात, फ्रॉग जास्त खातात. ते का फ्रॉग जास्त खातात, फक्त इमॅजिन करायचं, का फ्रॉग जास्त खातात, कारण फ्रॉग कसा आहे, त्रिदोषग्न आहे. म्हणजे 3 पण दोष याने कमी होतात, म्हणून ते काय करतात, चीनचे लोक फ्रॉग जास्त खातात. आपलं फ्रॉग म्हणजेच काय, फ्रॉग म्हणजेच काय आहे आपलं, मंडूकपर्णी. फक्त आपण फ्रॉग कशासाठी लक्षात ठेवलं की आपल्या लक्षात राहण्यासाठी. त्रिदोषग्न ते काय करतात, फ्रॉग खातात म्हणून त्यांचे 3 पण दोष काय आहेत, कमी आहेत. ते जास्त फ्रॉग खातात म्हणून त्यांची त्वचा कशी आहे, चांगली आहे, जास्त दिवस जगतात, म्हणून म्हणजेच काय, रसायन कर्म. फ्रॉगचं काम काय आहे, रसायन कर्म. मंडूकपर्णीचं कर्म रसायन. मेध्य चीनचे लोक कसे आहेत, खूप बुद्धिमान आहेत. का बुद्धिमान आहेत, कारण ते जेवणामध्ये काय खातात, फ्रॉग म्हणजेच काय, मंडूक खातात, मंडूकपर्णी खातात. आणि सारक चीनच्या लोकांनी काय केलं, रसायन आहे, मेध्य आहे, पण कंडिशन आपलं, त्यांनी काय केलं, जास्त प्रमाणामध्ये फ्रॉग खाल्ला तर त्यांना काय झालं, लूज मोशन. काय झालं, लूज मोशन. म्हणजेच काय, मंडूकपर्णी कसं आहे, सारक आहे. आपण दोषकर्म पाहत आहोत मंडूकपर्णीचं. लक्षात ठेवण्यासाठी आपण चायनीज माणूस लक्षात ठेवला, ते काय करतो, फ्रॉग खातात जास्त, मंडूक खातात. म्हणून का खातात, कारण ते त्रिदोषग्न आहे म्हणून खातात. रसायन, मंडूक खाल्ल्यामुळे त्यांना काय होतं, रसायन कर्म करतात, म्हणून ते काय करतात, जास्त दिवस जीवन जगतात, म्हणून ते जास्त बुद्धिमान आहेत. परंतु जर आती तिथे माती, आती खाल्ल्यानं काय होतं, त्यांना कधी कधी लूज मोशन पण होतात. म्हणजेच काय, सारक कर्म. सारक. चला तर मग ॲक्च्युअलमध्ये मंडूकपर्णी वर्क कसं करतं, त्याचे प्रभाव कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया. मंडूकपर्णीचा पहिला प्रभाव आपण काय पाहिला, मेध्य. मेध्य कर्म करतं. मंडूकपर्णी कसं आहे, मेध्य आहे. का मेध्य आहे, का ते मेध्यच काम करतं, हे आपण या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मंडूकपर्णीचा विपाक काय आहे, मधुर विपाक. बरोबर आहे. वीर्य काय आहे त्याचं, शीतवीर्य आहे. त्याच पद्धतीनं मधुर रस कसा आहे, मधुर रसात्मक आहे. या गोष्टींमुळे मंडूकपर्णी मेध्य कार्य करते. मेध्य म्हणजेच काय, बुद्धीची क्षमता वाढवते. बुद्धीची क्षमता वाढवणे. बुद्धीची क्षमता वाढवणे म्हणजेच काय, धारण शक्ती जास्त वाढवणे. धारण
शक्ती म्हणजेच एकदा वाचलेलं लक्षात राहणे. एकदा आपण वाचलं, आपलं द्रव्यगुंज एक द्रव्य वाचलं की ते लक्षात राहणं, म्हणजेच काय, धारणशक्ती वाढवतं. का वाढवतं? कारण ते मधुर आहे, शीत आहे, त्याचं विपाक मधुर आहे, वीर्य शीत आहे आणि रस मधुर आहे. यामुळे मंडूक पर्णी कशी आहे, तर मेद्य आहे. आणि मेद्य असल्याकारणाने मंडूक पर्णीचा वापर उन्माद प्लस अपस्मार, उन्माद प्लस अपस्मार या व्याधीमध्ये केला जातो. का केला जातो? कारण मंडूक पर्णी कशी आहे, मेद्य आहे, बुद्धीची धारणशक्ती वाढवते, म्हणून उन्माद अपस्मार या व्याधीमध्ये त्याचा वापर केला जातो. मंडूक पर्णी काय आहे, रसायन आहे, रसायन कार्य करते. परंतु का रसायन कार्य करते, दुसरं कार्य का करत नाही ते आपण पाहणार आहोत. मंडूक पर्णीचं रसपंचक पाहिला आपण, तिक्त प्लस मधुर रस आहे. त्याचप्रमाणे वीर्य कसं आहे, शीत आहे, वीर्य शीत आहे, विपाक कसा आहे, मधुर आहे. या कारणामुळे मंडूक पर्णी काय काम करते किंवा कार्य काय, रसायन कर्म करते. आपल्याला मंडूक पर्णीचं रसपंचक माहिती आहे. काय आहे, आपण काय लक्ष ठेवलं, मंडूक कसं आहे, कामात बिझी आहे. काय लक्ष ठेवलं होतं आपण, कामात बिझी, म्हणजेच काय, कषाय, मधुर आणि तिक्त. कषाय, मधुर, तिक्त याचं वीर्य शीत, विपाक मधुर या गुणांमुळं काय कार्य करतं, पित्तघ्न कार्य करतं, जास्त पित्तघ्न. आणि आपल्याला माहिती आहे पित्त आणि कुणाचा संबंध आहे, रक्त. पित्त आणि रक्त या दोघांचा संबंध आहे. मंडूक पर्णी जर पित्ताचं शमन करत असेल तर ती रक्ताचं पण काय करणार आहे, शमन करणार आहे. म्हणजेच काय, रक्तविकारांचं शमन करू शकते. रक्तविकारांचं काय करते, शमन. म्हणून रक्तविकारांमध्ये मंडूक पर्णीचा काय केला जातो, वापर केला जातो. का रक्तविकारामध्ये मंडूक पर्णीचा वापर केला जातो? कारण मंडूक पर्णी ही आपल्या रसांच्या कषाय, मधुर, तिक्त रसात्मक गुणामुळे, वीर्यशीत वीर्यामुळे, विपाक मधुर विपाकामुळे पित्तघ्न कार्य करते. आणि पित्ताचा आणि रक्ताचा काय असतो, संबंध असतो. जर पित्त वाढलं तर रक्त पण वाढतं. म्हणून रक्तविकारामध्ये मंडूक पर्णीचा वापर केला जातो. आता आपण आमायिक प्रयोग करणार आहोत. जर एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःची बुद्धी खूपच वाढवायची आहे किंवा त्याला जर वाटत असेल की मी सर्व वाचलेलं माझ्या लक्षात राहावं, मला चांगले मार्क पडावं, PGला कुठेतरी नंबर लावावं, तर अशा विद्यार्थ्यानं काय करायचं, त्याच्या बुद्धिवर्धनार्थ कोणत्या वर्धनार्थ, बुद्धिवर्धनार्थ स्वतःची बुद्धी वाढवायची जर ज्याला इच्छा असेल त्याने मंडूक पर्णी कल्क प्लस दूध, मंडूक पर्णी कल्क आणि दूध यांचं काय करायचं, सेवन करायचं. ज्यांना वाटतं की नाही बाबा मी 100 वर्ष जगाव, चांगलं जगाव, माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत किंवा पिंपल्स येऊ नयेत, असं गोष्टी वाटत असेल तर त्यानं काय करायचं, थोडक्यामध्ये रसायनार्थ मंडूक पर्णी स्वरस प्लस दूध याचं काय करायचं, नित्य सेवन करायचं, नित्य सेवन. त्याच पद्धतीनं ज्यांच्या चेहऱ्यावर पिटिका आहेत, पिटिका आहेत, त्यांनी पण मंडूक पर्णी स्वरस सेवन करायचं. मंडूक पर्णी स्वरस काय करायचं, सेवन करायचं. चेहऱ्यावरच्या पिटिका कमी होतात. आपण काय पाहत आहोत, आमायिक प्रयोग पाहत आहोत. आमायिक प्रयोग, ज्यांना वाटतं की माझी बुद्धी वाढावं, मला सगळं वाचलेलं लक्षात राहावं, मला चांगले मार्क पडावं, PGला नंबर लागावं, त्यांनी काय करायचं, मंडूक पर्णीचा कल्क आणि दूध याचं सेवन करायचं. ज्यांना वाटतं की मला 100 वर्ष जगायचं आहे बाबा, चांगलं आयुष्य जगायचं, त्यांनी मंडूक पर्णी स्वरस अधिक दूध याचं नित्य सेवन. ज्यांच्या चेहऱ्यावर पिटिका आहेत त्यांनी मंडूक पर्णी स्वरसाचं काय करायचं, सेवन करायचं.
अशा पद्धतीने आपण मंडूकपर्णीचं रसपंचक, त्याच पद्धतीने पर्यायी नाव आणि दोषकर्म लक्षात कसं ठेवायचं विथ ट्रिक पाहिलेलं आहे.